श्री एकतत्वम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स प्रस्तुत श्री एकतत्वम डिव्हाइन यातल्या आजीच्या गप्पा गोष्टी यातला भाग 4 घेऊन मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्या समोर आली. आपण आहे ना, जेव्हा मंदिरात जातो तर तेव्हा मंदिराच्या मेन गर्भगृहाच्या दाराशेजारी एक मूर्ती असतात बरं का. दोघं द्वारपालांच्या मूर्ती असतात. दोघांच्या हातात शस्त्र वगैरे असतात. त्या द्वारपालांचं नाव जय आणि विजय. आज आता मी एकदम जय आणि विजय का काढला असेल बरं? काय ना, एक 2-4 दिवसातच आता होळी आहे. होळी म्हणजे होलिका दहन. ही होलिका कोण? तर हिरण्यकश्यपूची बहीण. पण मग हा हिरण्यकश्यपू कोण? मला असं वाटतं की माणसाने आहे ना, वरवरचं सांगण्यापेक्षा पार मुळापासूनच सगळी कथा सांगावी. हा विचार करून मी तुम्हाला हिरण्यकश्यपू कोण इथपासूनच सुरुवात करते. तर कर्दम ऋषी एक मोठे ऋषी होते. ब्रह्मदेवाच्या सावलीपासून त्यांचा जन्म झाला. अतिशय विद्वान, अतिशय हुशार, अतिशय तपश्चर्याने एकदम तापलेले असे ऋषी होते. ब्रह्मदेवांची इच्छा होती की त्यांनी संसार करावा. त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितलं की मी संसार करीन, मी गृहस्थाश्रम स्वीकारीन, पण माझी इच्छा आहे की माझ्या पोटी भगवान विष्णूने जन्म घ्यावा आणि माझ्या पोटी जेव्हा भगवान विष्णू जन्म घेतील त्याच्यानंतर मी हा गृहस्थाश्रम सोडेन, आणखीन मी तपश्चर्येला परत निघून जाईल. ब्रह्मदेवांनी मान्य केलं. पुढे काही काळाने ह्या कर्दम ऋषींचा देवाहुती हिच्याशी विवाह झाला बरं का. या देवाहुतीला मुलं झाली. त्यांचा एक मुलगा, यांचं नाव आहे भगवान कपिल. हे कपिल मुनी ह्या विष्णूचा अवतार होता. आणि जेव्हा हा कपिल मुनींचा जन्म झाला त्याच्यानंतर कर्दम ऋषी हे त्यांनी सांगितलेल्यानुसार तपश्चर्येला निघून गेले. आता ह्याचा या जय विजयाशी काय संबंध? या कपिल मुनींना 2 मोठे भाऊ होते बरं का. दोघंही अतिशय विद्वान होते. 4 वेद शिकलेले, मुखोद्गत असलेले असे दोघं होते. दोघंही यज्ञकर्म किंवा वैदिक हे सगळं करत असत. एकदा काय झालं, एका राजांनी त्यांना एक यज्ञ करण्यासाठी बोलवलं. दोघंही तिथे गेले. अतिशय उत्तम असा त्यांनी यज्ञ संपन्न केला. त्यांची विद्वत्ता, त्यांचं ज्ञान, त्यांची एकंदर देवावरची किंवा यज्ञावरची निष्ठा बघून राजा खूप भारावला गेला. त्यांनी ह्या दोघांना दक्षिणा म्हणून अपार धन दिलं. हे दोघंही गुरुच किंवा ऋषीच होते. धनाशी फारसा संबंध नाही. एवढं धन बघून त्यांच्या मनात लालसा निर्माण झाली. त्या लालसेपोटी दोघं जण एकमेकांशी भांडायला लागले. तुम्हाला एक माहित आहेत का की जेव्हा एखादा माणूस तप किंवा एखादा माणूस खूप विद्वान होतो ना, अनाहूतपणे त्याला वाचासिद्धी प्राप्त होतात बरं का. तर ह्या दोघांनाही वाचासिद्धी प्राप्त झाली होती. हे दोघं जण त्या धनासाठी भांडायला लागले. एक जण रागाने दुसऱ्याला म्हणाला की तू मगर होऊन जाशील. दुसराही तितकाच चिडलेला होता. तो म्हणाला, हो का, मी मगर तर तू हत्ती होऊन जाशील. वाचासिद्धी असल्यामुळे एक जण मगर झाला, एक जण हत्ती झाला. होऊन तर ही गोष्ट गेली होती. आता त्यांना पश्चाताप व्हायला लागला. तर काय करावं? एक होतं की हे दोघंही विष्णूचे भक्त होते. त्यांनी विष्णूचा धावा केला. विष्णू त्यांच्या पुढे येऊन ठेवले. म्हणाले, काय झालं बाळांनो? ते म्हणाले की आमच्या हातून एक खूप मोठं पातक घडलेलं आहे. आम्ही दोघांनी एकमेकांना काहीतरी बोलून गेलो. मी एकाला म्हटलं की तू मगर हो, तर त्यांनी मला म्हटलं की तू हत्ती होशील. आता काय करायचं? आमच्या हातून चुकून हे घडून गेले. विष्णू म्हणाले, वाचासिद्धी आहे, तुम्ही म्हणल्यानुसार होणारच. एक जण मगर होणार, एक जण हत्ती होणार. दोघं खूप हिरमुसले. विष्णू म्हणाले, ठीक आहे, एक करूया की पुढे तुम्ही एक मगर आणि एक हत्ती असताना जेव्हा समोरासमोर याल
तेव्हा मी तुमच्यासमोर प्रकट होईल आणि मी तुमच्या दोघांची ह्या योनीतनं मुक्तता करेन. त्या दोघांचाही नाईलाज होता. त्यांनी जे होतं ते स्वीकारायच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. एक जण मगर झाला, एक जण हत्ती झाला. त्रिकूट नावाचं एक पर्वत आहे बरं का. त्या त्रिकूट पर्वताच्या खालनं म्हणजे पायथ्याची एक मोठी नदी आहे. मगर तुम्हाला माहिती आहे ना, उभयचर प्राणी आहे. त्याला तो नदीतही राहतो म्हणजे पाण्यातही आणि जमिनीवरही तो असतो. त्या नदीत मगर राहायला लागला. हत्ती हे तुम्हाला माहिती आहे की हत्ती फिरत असतात सगळीकडे, कुठे एक असं त्यांचं ठिकाण नसतं. हा ज्याला हत्तीचा जन्म मिळालेला आहे तो फिरत फिरत त्या त्रिकूट पर्वतावरती आला. तिथलं सगळं एकंदर खूप आवडलं. आणखीन हत्ती तिथेच राहायला लागला. तुम्हाला एक गोष्ट माहितीच आहे की हत्तीला आहे ना पाणी खूप आवडते. असाच तो एकदा त्या त्रिकूट पर्वतात फिरत असता असता त्याला ती नदी दिसली. तहानेने व्याकुळ पण झालेला होता. भराभर तो डोंगर उतरून खाली गेला. म्हणाला चला आता आपण खाली जाऊया, नदीत आपण पाणी पण पिऊया आणि आपण थोडंसं नदीत जलक्रीडा करूया. अशा विचाराने तो नदीकडे जायला लागला. त्याच नदीत तो मगर होता. त्याला लक्षात आलं की एक मोठं सावज आपल्याकडे येतंय. आज आपली छानपैकी भूक भागली जाणार. मगर आहे ना दबा धरून बसला. हत्ती आपला आला. त्याच्यानंतर हत्तीने पाणी पेलं, सोंडेनी सगळ्या अंगावरती उडवलं आणि नदीत आत जाऊन डुंबायला लागला. मगर हळूहळू त्याच्या नकळत त्याच्या मागून गेला आणि हत्तीचा पाय धरला. मगर जसा बलाढ्य होता ना तसा हत्ती सुद्धा धष्टपुष्ट होता बरं का. त्या दोघांचं तुंबळ युद्ध झालं. पण कालांतरानं हत्तीच्या असं लक्षात आलं की आपल्यातलं आता बळ कमी व्हायला लागलंय आणि आपण हळूहळू मरणाच्या दारात चाललो. काय झालं, हत्तीने विष्णूचा धावा सुरू केला. माणसाचं काय आहे माहिती का की कुठलीही विद्या आणि कुठल्याही त्या मागच्या जन्मापासून पुढे चालत आलेलं असतं. तो विष्णू भक्त होता. तसाच त्यांनी इथे विष्णूचा धावा सुरू केला. विष्णूचा धावा सुरू केल्यानंतर विष्णू प्रकट झाला. त्याने बघितलं की मगरेच्या हत्तीचा पाय मगरेच्या तोंडात आहे. त्यांनी मगरेवरती आपलं सुदर्शन चक्र फिरवलं. मगर गतप्राण झाला. इथे काय झालं होतं की हत्ती सुद्धा दमला होता, मरणासन्न झाला होता आणि तो सुद्धा गेला. अशा तऱ्हेने दोघांची मुक्तता झाली. दोघं विष्णू भक्त असल्यामुळे साहजिकतेच वैकुंठाला गेले. विष्णूलाही आनंद झाला की आपले परमभक्त आपल्या वैकुंठात आलेले आहेत. त्यांना आपलं द्वारपाल म्हणून नेमलं आणि त्यांना आता माहिती झालं होतं की आपण द्वारपाल झालेलो आहोत म्हणजे आपल्या परवानगीशिवाय कोणीही विष्णूला भेटणार नाही. आणि विष्णूने त्यांना तसे अधिकार दिले होते बरं का की तुमच्या परवानगीशिवाय कोणी माझ्याजवळ येणार नाही. कसं होतं माहिती आहे का की एखाद्याला अधिकार उत्पन्न झाले ना की त्या अधिकार आपल्याला मिळाल्यानंतर जमिनीवर पाय राहून आपण शांतपणे काम करणं हे बहुतेकांना अवघड जातं. कुठलाही अधिकार प्राप्त झाला की त्याच्याबरोबर जे येणारे गोष्टी आहेत गर्व वगैरे ते त्यांच्याकडे आले. दोघंही गर्वाने उन्मत्त झाले. विष्णूच तो त्यालाही कळत होतं की आपल्या आणि आपल्या भक्तांच्या मध्ये हे दोघं अडथळा उभा पाहतात. तसं असतं तर विष्णूने त्यांना शिक्षा केली असती. पण नुसतीच शिक्षा करून काही उपयोगाचं नव्हतं. त्यांना जाणीव होणं गरजेचं होतं. विष्णूने असा विचार केला की आपल्या कर्मानेच ही दोघं जण शिक्षा भोगतील. त्यांच्या कर्माने त्यांना शिक्षा मिळाली. त्यांच्या गर्वाचं घर खाली झालं. तर शेवटी विष्णूनंच त्यांचं गर्वाचं घर खाली केलं. आता ह्यांचा आणि ह्या हिरण्यकश्यपूचा काय संबंध आहे हे आपण पुढे पुढे कथातनं बघत जाऊया बरं का. आता आपण इथेच थांबूया. श्रोते हो, ही कथा आपल्याला आवडली का त्याच्याबद्दल आपल्या ज्या काय कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितच टाका. आपल्याला आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. हरि ओम तत्सत.